जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी हजेरी लावली। 7 वाजले परिस्थिती काय आहे, शेतकऱ्याची अवस्था काय गंभीर आहे। गावामध्ये लोकांची व्यवस्था करायला लागेल। आता रात्रीचं काय पाणी किती वाजेला अजून काही कल्पना कशी येते। प्रचंड नुकसान तर आहे, पाण्याचा प्रवाह आहे, काही ठिकाणी अजून लोक पाण्यामध्ये आपण बोलवलेले आहे। त्या अनुषंगाने काही गावं जी आहेत मुंदरगाव आहे, केवड आहे, म्हैसगाव आहे। म्हैसगावमध्ये साधारण 100 लोक त्यांची रेस्क्यू करण्याची गरज आहे। आणि लोक सुरक्षित आहेत, पण चारी बाजूने पाणी आहे। या सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेणं हा पहिली प्रायोरिटी आहे। त्या अनुषंगाने आपण प्रशासन ताकदीने काम करायचा प्रयत्न करतो। एनडीआरएफची टीम आता पोचते आणि पहिलं प्रायोरिटी आहे की लोकांना सुरक्षित ठिकाणी पोचवणं। त्यानंतर पावसाची परिस्थिती, पाऊस तर सातत्याने पडतो, अजून कंटिन्यू पडतो, पिकाचं नुकसान तर झालं, त्याच्यावर आपण थोडं बघता येईल। सगळी पहिली प्राधान्य जे आहे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणं। ज्या पद्धतीने एकीकडे दादा हा प्रश्न येतोय सातत्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांचा की कोळेगाव धरणाचं जे अतिरिक्त पाणी आहे ते अतिरिक्त पाणी सीना नदीत सोडल्यामुळे ही अवस्था दरवर्षी होते। उन्हाळी आवर्तन मिळत नाही, मात्र ही ओला दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना या नदीकाठच्या करावा। तुम्ही सांगता ही वस्तुस्थिती वेगळी आहे, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये पावसाचं अतिरिक्त झालेलं पाणी हे कुठूनतरी तिथून येणारच आहे। सोडलं नाही तर ते आपोआप येणार आहे। पण आता परिस्थिती कशामुळे होते, काय होतं याच्यावर आपण पुन्हा चर्चा करणं उचित होईल। आत्ता प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या अडचणी आहेत लोकांच्या समोरच्या, प्राप्त परिस्थितीमध्ये जी लोकांना मदत अपेक्षित आहे ती पोचणं गरजेचं आहे। लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू। ओला दुष्काळ सातत्याने शेतकऱ्यांची मागणी होती की ओला दुष्काळ सरकारनं जाहीर करावा आणि पुढचं हेक्टरी 8,000ची जी मदतीची निधी आहे ती वाढवण्याची मागणी देखील शेतकरी करतायत, कारण तोकडी मदत होते। हे खरं आहे की प्रचंड मोठा पाऊस पडतो, म्हणजे सातत्यानं गेल्या 1 महिन्यापासून आपण बघतोय की पाऊस पडत राहिलेला आहे, शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आणि आत्ता जी परिस्थिती बघतोय आपण की ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आता दिसते। शेवटी दुष्काळाचे काही नियम आहेत, त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील, मंत्रिमंडळ निर्णय घेईल, परंतु जिल्ह्याची बाजू मजबूतीने मंत्रिमंडळासमोर उद्या आपण मांडू। आणि जी परिस्थिती आज या ठिकाणी आहे, अख्ख्या जिल्ह्याची परिस्थिती आहे, सातारा जिल्ह्यात काही आहे, पण आज या जिल्ह्याची परिस्थिती खूपच गंभीर आहे। त्यामुळे ही सगळी परिस्थितीची मंत्रिमंडळाला सांगू, मंत्रिमंडळावर माहिती घेतली गेली म्हणजे आपण सांगू आणि लोकांची मागणी जी आहे दुष्काळ केला पाहिजे त्या संदर्भातली भूमिका पण उद्या मंत्रिमंडळासमोर घेऊ। त्याचे थोडे निकष असतात, त्या बाकीच्या गोष्टी चेक करता येते। दादा, सणासुदीचे दिवस आले तर शेतकऱ्यांना आता आर्थिक मदतीची गरज आहे। शासन किती दिवसात मदत करेल, कारण शेतकऱ्यांचा ऐतिहासिक पाऊस पडलेला रेकॉर्ड ब्रेक आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण जे बोलताय ते बिलकुल खरं आहे। आज शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे। पाऊस पडतो, अजून पंचनामे करण्यासारखी परिस्थितीच निर्माण झालेली नाही। पंचनामा करायला गेलो तरी अजून शेतात पाणी आहे, त्यामुळे पंचनामा करणं सुद्धा आता लोकांना शक्य नाही अशी परिस्थिती आहे। पंचनामा तर सूट मिळेल, आता तर सरसकट पंचनाम्याचीच परिस्थिती आता जी आहे, आणि सरसकट पंचनामे करून लोकांना तातडीची मदत कशी देता येईल या संदर्भात आपण उद्या त्याच्यावर चर्चा करू। आज आपण ज्या परिस्थितीत आहे, काही ठिकाणी लोक अडकलेली आहेत, त्या लोकांना पहिल्यांदा सुरक्षित ठिकाणी आणणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण पहिला प्रयत्न करू। बाकी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार मजबूतीने उभा आहे। जी तातडीची मदत आवश्यक आहे ती सगळी शेतकऱ्यांना मिळेल, ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या सरकार करेल, त्याच्या बाबतीत नोंद आहे। हे होते जयकुमार गोरेच्या पद्धतीने सायंकाळचे 8 वाजलेत आणि जवळपास जयकुमार अवस्था पाहिली सीना नदीकाठचे पाणी गेले आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा असल्याचं प्रतिक्रिया जी आहे जयकुमार गोरेंनी दिली आणि शेतकऱ्यांच्या मदत दिल्याचं पाहायला मिळालं। माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण संदीप शिंदे, TV9 मराठी, गुंदरगाव, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव